सूर्य उगवण्यापूर्वीच कामाचा दिवस सुरू होतो. एका पिकाला जीवदान देण्यासाठी मातीत खोलवर हाडे खिळखिळी करणारी मेहनत घ्यावी लागते. देशवासियांचे पोट भरण्यासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य वेचता. पण जेव्हा खऱ्या अर्थाने पीक काढणीची वेळ येते तेव्हा बाजारपेठ खरोखरच त्या घामाचे फळ देते का? बऱ्याचदा हे गणित जुळत नाही. आयुष्यभर जमिनीत राबूनही आर्थिक सुरक्षितता मिळत नाही. पारंपरिक बाजार समितीकडे मंडी पहा. ती गर्दीची, गोंधळाची आणि अशा प्रकारे बनलेली असते की ज्यामुळे शेतकरी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. शेतापासून ते ताटापर्यंतचा प्रवास अत्यंत अकार्यक्षम आहे. पीक काढणीपासून ते अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचताना 30 ते 40% शेतमाल वाहतुकीतच सडतो. या शारीरिक नुकसानीव्यतिरिक्त जो शेतमाल वाचतो तो 6 ते 8 वेगवेगळ्या मध्यस्थांमधून जातो. प्रत्येक स्तर कोणताही मूल्यवर्धन न करता नफ्यातील वाटा घेतो. अंतिम गणित अत्यंत क्रूर आहे. शहरी ग्राहक जो 100 रुपये देतो त्यातील केवळ 20 रुपये त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात ज्याने प्रत्यक्षात बीज पेरले होते. एकटा माल विकणारा शेतकरी म्हणून तुमच्याकडे कोणताही अधिकार लेव्हरेज नसतो. बाजारपेठेची रचनाच एकाकी शेतकऱ्याची पिळवणूक करण्यासाठी केली आहे. हे चित्र बदलण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था एफपीओ स्थापन करून आपली रचना बदलत आहेत. एक एफपीओ शेकडो स्वतंत्र शेतकऱ्यांना एकत्र घेते आणि त्यांना एकाच नोंदणीकृत कंपनीत कायदेशीररित्या विलीन करते. अचानक खरेदीदार काही क्रेट्स घेऊन उभ्या असलेल्या एका व्यक्तीशी वाटाघाटी करत नाही. ते 500 शेतकऱ्यांचे पीक असलेल्या एका एकत्रित कॉर्पोरेट संस्थेशी व्यवहार करत असतात. व्यापाराचे प्रमाण, व्हॉल्यूम वाढवणे ही पहिली पायरी आहे. बाजार समितीला पूर्णपणे बगल देऊन खरा नफा मिळवण्यासाठी हा नवा समूह 2 विशिष्ट व्यावसायिक धोरणे वापरतो. तुम्ही तुमचा दर्जा एका असुरक्षित शेतकऱ्यावरून एका शक्तिशाली कॉर्पोरेट भागधारकात शेअरहोल्डर वाढवता. पहिली रणनीती म्हणजे सामान्य शेतमालावरून एका मान्यताप्राप्त ब्रँडमध्ये श्रेणीसुधार करणे. हा तक्ता दाखवतो की प्रादेशिक ओळखीमध्ये किती मूल्य दडलेले आहे. भौगोलिक मानांकन किंवा जीआय टॅग मिळवून वायगाव हळद किंवा कोल्हापुरी गुळ यांसारखी उत्पादने केवळ स्थानिक वैशिष्ट्ये राहत नाहीत तर ती प्रीमियम मालमत्ता बनतात, जी सामान्य उत्पादनांपेक्षा 35 ते 80% अधिक किंमत मिळवतात. हे उच्च दर मिळवण्यासाठी एफपीओ ग्राहकांसाठी तयार पॅकेजिंग आणि FSAI तसेच ॲग्मार्क सारख्या कठोर गुणवत्ता प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूक करते. खरेदीदाराने बॉक्स उघडण्यापूर्वीच ते गुणवत्तेची खात्री देते. प्रमाणित ब्रँडसह व्यापारी काय देण्यास तयार आहेत हे विचारण्याऐवजी समूह स्वतःची किंमत ठरवतो. दुसरी रणनीती म्हणजे वितरण व्यवस्थेची मालकी घेणे. एक आधुनिक पुरवठा साखळी त्या 6 ते 8 मध्यस्थांना पूर्णपणे काढून टाकते. निंजा कार्ट आणि ONDC सारख्या ॲग्रीटेक नेटवर्कच्या या विश्लेषणाकडे पाहिल्यास एफपीओ एक प्राथमिक संकलन भागीदार म्हणून थेट सिस्टमशी जोडले जाते. ते थेट कॉर्पोरेट, किरकोळ विक्रेते आणि शहरी ग्राहकांशी जोडले जातात आणि सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर वाटाघाटी करतात. सुव्यवस्थित कोल्ड चेन लॉजिस्टिक प्रणालीचा वापर करून ताजे पॅक केलेले उत्पादन 12 तासांच्या आत गावातून सुपरमार्केटच्या शेल्फवर पोहोचते. ती 30 ते 40% सडण्याची प्रक्रिया जवळजवळ शून्यावर येते. जो पैसा खराब झालेल्या पिकांमध्ये आणि मध्यस्थांच्या कमिशनमध्ये जायचा तो आता थेट एफपीओच्या बँक खात्यात जमा होतो. नाशिकमधील महाग्रेप्स एफपीओ या धोरणाचा निश्चित पुरावा देते. त्यांनी हजारो द्राक्ष उत्पादकांना एकत्र केले, निर्यात दर्जाची कोल्ड चेन उभारली आणि आता दरवर्षी 60,000 मेट्रिक टन उत्पादन UK, जर्मनी आणि नेदरलँड्समधील सुपरमार्केटमध्ये पाठवतात. त्या थेट जागतिक प्रवेशामुळे गावात दृश्यमान सुधारणा होतात. याचा अर्थ हमी भाव, 24 तासांत डिजिटल पेमेंट आणि पुढच्या पिढीत गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक स्थैर्य. आजचा आधुनिक महाराष्ट्रीयन शेतकरी एक प्रगत कृषी उद्योजक आहे जो डेटावर आधारित व्यवसाय चालवतो आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करतो. एका व्यावसायिक पायाभूत सुविधांखाली एकत्र येऊन कृषी समुदाय त्यांच्या श्रमाचे पूर्ण बाजार मूल्य मिळवतो आणि जागतिक स्तरावर एक नवीन आदराचे स्थान निर्माण करतो.